समोर कसलं दृश्य दिसते, निसर्गरम्य छान आहे का नाही? आंबे तोडतोय हे बघा, इथं चोरून आंबे तोडतेत रस्त्यातच आता, ते पण गाडी थांबवून. हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन व्लॉग पाहत राहा. तर मावस दिराचं लग्न आहे, तर हे पहा आम्ही सगळे तयार होऊन निघालो आहोत. तर ते ठाण्याला काल्हेरला राहतात, तिकडून 2-3 4 व्हीलर केलेले आहेत लग्नासाठी. तर आम्ही ते सध्या हडपसर भेकराई नगरमध्ये आहोत बसलेलो. तर इथून आम्ही बसने वारजे ब्रिज खाली जाणार आहोत आणि लग्न मंगळवेढ्याला आहे, तर खूप लांबचा पल्ला आहे. तर इथून आम्हाला वारजे ब्रिज खाली जायला 1-1.5 तास तरी लागेलच. तर ते पण तिकडून तोपर्यंत येतात, मग आम्ही सगळे मिळून पुढचा प्रवास करणार आहोत. पहा तुला फिरायला आवडतं ना? बसमध्ये फिरायला वारजे ब्रिज खाली उतरलो आणि तिथे एक रसवंती होती, तिथे थांबलो. पाहुण्यांना कॉल केला कुठपर्यंत आलात म्हणून, तर ते बोलले 10च मिनिटात येतोय. मग आम्ही तोपर्यंत सगळ्यांनी उसाचा रस ऑर्डर केला आणि पिऊन घेतला. थोड्याच वेळात पाहुणे आले, त्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तर आम्हाला तिथून वारजे ब्रिजपासून कात्रज, पुढे शिरवळ आणि लोणंद, नीरा वगैरे असंच फलटण करत आम्हाला पंढरपूरच्या पुढे मंगळवेढ्याला जायचं होतं ह्या रूटने. तर खूपच लांबचा प्रवास होता आमचा. आणि ह्या आमच्या गाडीमध्ये नवरीचे मामा होते, ड्रायव्हर होते ते तळेगावचे नंदावे, नवरदेव, तळेगावच्या ननंदबाई, नवरीचा भाऊ आदर्श आणि मी, एवढे सगळे या गाडीत होतो आम्ही. असा आमचा प्रवास चालू होता. तर 18-20 माणसं होती. तर आम्ही चपाती वगैरे बनवून आणल्या होत्या घरीहून, शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती, चिवडा बनवलेला होता. तर आमचा असा प्लॅन होता की एका हॉटेलमध्ये थांबून सर्वजण एकत्र आम्ही जेवण करणार होतो, परंतु आमचा तो प्लॅन फ्लॉप झाला. तिकडून यायला, इथून निघायलाच उशीर झाला. त्यामुळे मग आम्ही गाडीमध्येच वडापाव, समोसे, भाकरवडी असे स्नॅक्स घेऊन गाडीमध्येच आम्ही सगळ्यांनी खाल्लं. आणि तिथे पुढे जाऊन पण बॅक टू बॅक सगळे कार्यक्रम एकाच दिवशी होते. साखरपुड्याचा कार्यक्रम करायचा होता, त्यानंतर आमच्या इकडे धुपाचा कार्यक्रम असतो, हळदीचा कार्यक्रम, खूप सारे कार्यक्रम करायचे होते. त्यामुळे तिथं पण आमचं लवकर पोहोचणं खूप गरजेचं होतं. आंबे तोडतोय हे बघा, इथं चोरून आंबे तोडतेत रस्त्यातच आता, ते पण गाडी थांबवून. पडला का आंब्याचं झाड मोठं बघून पडला पाडला बाळाने आंबा निशाणावर लागले लागेल. लग्नाला चाललंय का मला आंबे तोडायला आले? सापडले का? किती पडले? जायचं होतं दिल्लीला, पडलं, गेला तो कलकत्त्याला. असं पाडायचं होतं इथला, मग पडला तिथला. नवरदेव आणि आदर्शची एवढी मस्ती चालू होती, इथून तिथून त्यांचं चाललेलंच होतं. तर गाडीमध्ये गाणे चालू होते, त्यामुळे आवाज म्यूट केलेला आहे. गाण्यांचा आवाज आला ना ब्लॉगमध्ये की कॉपीराईट क्लेम येतो, त्यामुळे म्यूट केलेला आहे आवाज. तर एवढी दोघांची मस्ती सुरू होती आणि यांची मस्ती पाहत कधी पंढरपूर जवळ आलं आणि एवढा मोठा लांबचा पल्ला आम्ही कधी गाठला काही समजलंच नाही. पहा पुढे
गाडीमध्ये बसून बसून खूप कंटाळा आला होता. आम्ही पंढरपूरमध्ये उतरलो आणि संध्याकाळचे 6 वाजले होते आणि एक खंत कायमची मनात राहील. आणि पहिल्यांदाच असं झालं की आम्ही पंढरपूरमध्ये उतरलो आणि माऊलीचं दर्शन झालं नाही. मग इथूनच आम्ही हात जोडले आणि माऊलीचं दर्शन घेतलं. आणि इथे पहा पाठीमागचं सीन इतका सुंदर होता. आदर्श मला विचारत होता की आई हे काय आहे, तर मी त्याला सांगितलं ती हम्मा आहे आणि ते हम्माचं छोटंसं बाळ आहे, लेकरू आहे तिचं. तर तो खूप आश्चर्याने पाहत होता त्याच्याकडे. आणि माझा पहा ट्रॅव्हलिंगमध्ये कसा अवतार झालेला आहे, तर माझ्या अवताराकडे दुर्लक्ष करा. नंतर त्याला इडली सांबर खायचं होतं, ते घेऊन दिलं आणि चिप्स व कुरकुरे सगळं काही घेतलेलं होतं सोबत गाडीमध्ये खाण्यासाठी. आणि असा प्रवास करत करत फायनली पोचलो आमच्या फायनल डेस्टिनेशनला. मंगल कार्यालयात पोचलो. आता 7 वाजले ना. वातावरण एकदम छान आहे, शेतातलं वातावरण आहे संध्याकाळचं. थोडं फ्रेश झालो, हातपाय तोंड धुवून. आता नाश्ता करायचा आहे, त्याच्यानंतर एक झालं की एक सगळे कार्यक्रम सुरू होतील. शेवटही चांगला होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सूर्यास्त. आणि हे दृश्य इतकं अप्रतिम आणि डोळ्याला थंडावं देणारं आहे. आम्ही क्षणभर तर पाहतच राहिले. हा सीन माझ्या डोळ्यात मी साठवून घेत होते. आणि संध्याकाळचं वातावरण आणि हा निसर्गरम्य परिसर हे सगळं आम्ही एन्जॉय करत होतो. त्यानंतर पाहुण्यांनी चहा आणि स्नॅक्स आणून दिला. स्नॅक्समध्ये होतं उपमा आणि जिलेबी होती. तर ते सर्व त्यांनी आम्हाला आणून दिलं. तर ते आम्ही मग नंतर प्लेटमध्ये सगळ्यांना सर्व केलं. जिलेबी देऊ का? खा बाबा, तुम्ही पण घ्या. काय तुम्हाला पण घ्या, जसे येतील तसे देऊ आपण त्यांना. वाढू ना ताई, थोडे बस घ्या. वरून चढा वाटलं. पुणे ते मंगळवेढा असा ट्रॅव्हल लॉग आहे आजचा. तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.